नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते नवीन अशा सुंदर एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनल प्रियाज फॅशन वर्ल्डमध्ये. तर आज बनवतोय आपण एक ब्रायडल ब्लाउज जे की खूप सुंदर असणार आहे. इथं आपण पाठीमागं बोटनेक ब्लाउज बनवतोय आणि नेटवरती नाव वगैरे टाकणार आहेत. तर या सगळ्या तुम्हाला मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं हे माहीत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी एक व्हिडिओ बनवेल. पण आता इथं मी थोडंसं घाईत होते त्यामुळं मग मी मेजरमेंट वगैरे घेतलेलं होतं. म्हणजे मला कुठं नाव टाकायचं वरचा गळा कुठं आणि नाव कुठं टाकायचे ते. तर इथे बघू शकता हा जो आपण राउंड केलेला आहे चॉकच्या साहाय्यानं, खडूच्या साहाय्यानं, तर त्या राउंडवरती आपल्याला नाव टाकायचं आहे. तिथे आपल्याला नेट अटॅच करायची आहे. तर त्यासाठी मी घेतली आहे गोल्डन कलरची ही नेट. म्हणजे एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. त्यामध्ये पण भागून जातं आणि ह्या पिना आहेत. तर ह्या पिना व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला इथं टक करून घ्यायच्या आहेत. आणि व्यवस्थित टाईटली पिना लावायच्या आहेत. कुठेही असं गुढी वगैरे येता कामा नये. व्हिडिओ थोडा जास्त मोठा आहे, परंतु याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. जवळपास हा व्हिडिओ 32 मिनिटाचा व्हिडिओ आहे. खूप मोठा झालेला आहे, परंतु तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये इथं सांगितलेलं आहे. कुठे-कुठे काय कोणता प्रकार यूज केलेला आहे, नाव कसं टाकायचं, काय सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे, जेणेकरून म्हणजे तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजवरती परफेक्टली नाव टाकू शकता किंवा तुम्हाला पण असं वाटत असेल, की मी हेवी ब्रायडल ब्लाउज नाही बनवू शकत किंवा नाही ऑर्डर घेऊ शकत. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा देखील कॉन्फिडन्स वाढणार आहे, की आपण पण करू शकतो यासाठी. तर इथं बघू शकता सगळ्या साईडनं पिना वगैरे लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी घेतलाय जरीचा थ्रेड आणि तुम्हाला इथं दिसत असेल आपल्या जे नेट आहे ना, त्याला एक पण सूर आलेली नाहीये आणि आपण सॉरी मी हे सांगायचं तुम्हाला राहून गेलं, की आपण जे पहिलं रिंगला कापड लावतो ना बॅक पार्टसाठी म्हणा, कोणतंही आपलं वर्क करायचं असेल स्लीव्हजचं, बॅकचं, तर त्याप्रकारे पहिलं कापड लावून घेतलेलं होतं व्यवस्थित एकदम टाईटली रिंगला आणि त्यानंतर मग आपण ही नेटवरती ठेवली आणि अशा प्रकारे पिनाने अटॅच केलेली आहे. त्यानंतर आता इथं मी घेतलेला आहे जरीचा थ्रेड आणि त्या थ्रेडनं बरोबर आपलं जे खडूचं मार्किंग आहे आधीचं, त्या मार्किंगवरती आता इथं मी चेन स्टिच देऊन घेत आहे. तर बरोबर तुम्हाला त्या मार्किंगवरती चेन स्टिच देऊन घ्यायचं आहे आणि असंच तुम्हाला पूर्ण गळ्याला इथं चेन स्टिच देऊन घ्यायचं आहे. कुठे इकडं-इकडं घ्यायचं नाही आहे. बरोबर रेषेवरती घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे मेजरमेंट आखताना पण एकदम परफेक्टली आखायचं आहे. खूप खाडाखोड करायची नाही आहे. व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपण जो चेन स्टिच घेऊ, तो एकदम एक लाईनमध्ये सरळ आला पाहिजे. इथं दिसत असेल तुम्हाला माझा कसा आलेला आहे. हा मी पूर्ण देऊन घेतला आणि इथं बघू शकता थोडंसं राहिलंय, तर मी तुम्हाला इथं दाखवतेय, की आता याचा एंड कसा करतोय. तर इथं बघू शकता आपण जो पहिलं जिथून सुरुवात केली आता तिथंच याचा शेवट झालेला आहे. आणि आता त्यानंतर इथून मी लगेच झिगझॅग स्टिचला सुरुवात केली. कारण आपल्याला मध्ये नेट ठेवायचं आहे आणि साईडचं नेट जे आहे ते कट करायचं आहे आणि आपल्याला जे ब्लाऊजचं कापड जे मध्ये आहे, जिथं आपल्याला नेटवरती नाव टाकायचं आहे, तिथलं ब्लाऊजचं कापड पण आपल्याला म्हणजे कट करायचं आहे. तर हे दोन्ही निसटू नये एकामधून एक. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नुसतं चेन स्टिच देता त्यावेळेस निसटण्याची भीती असते. तर हे तुम्ही झिगझॅग स्टिच दिलं ना, त्यानंतर ते निसटत नाही. तर इथं तुम्हाला दिसत असेल मी एक स्टिच ह्या साईडनं घेते, दुसरा त्या साईडनं घेते. एक ह्या साईडनं घेते, एक दुसरा त्या साईडनं घेते. एक आतून एक बाहेरून, एक आतून एक बाहेरून. पूर्ण गळ्याला तुम्हाला याच प्रकारे चेन स्टिच देऊन घ्यायचं आहे. एक आतून एक बाहेरून, एक आतून एक बाहेरून. अशा प्रकारे इथं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते आणि थोडं कॅमेऱ्यामध्ये थोडंफार इकडं-तिकडं झालं तर प्लीज माफ करीत जा. कारण की माझ्याकडे कॅमेरा वगैरे पकडायला कोणीच नसतं आणि प्लस माझं बाळ छोटं आहे त्यामुळे त्याच्या अँगलनी जसा कॅमेरा सेट होईल त्याच अँगलनी सेट होतो आणि आपले तसेच व्हिडिओ शूट होतात. त्यामुळं प्लीज तो एक पॉइंट हे करा. कारण की कोणी असल्यानंतर किंवा मग बाळ वगैरे नसल्यानंतर आपण प्रॉपरली एक सेटअप ठेवू शकतो. पण आमचं घर पण छोटं आहे त्यामुळं मग सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होत आणि तो पण छोटा आहे. त्यामुळं प्लीज समजून घ्या आणि तुम्ही तसं पण मला खूप समजून घेता त्यामुळं मला भारी वाटतं. त्यामुळेच मला व्हिडिओ बनवायला छान वाटतं. तर इथे बघू शकता मी पूर्ण झिगझॅग स्टिच जी आहे ना, तर ती पूर्ण गळ्याला देऊन घेतली आणि आता त्यानंतर इथं मी घेतले आहेत शुगर बीट्स. तर इथं खालून घेतलेला आहे मी जो थ्रेड घेतला आहे, तर तो तंगूचा थ्रेड घेतलेला आहे. आपण जो नॉर्मल मशीनचा थ्रेड घेतो तो घेतला तरी पण चालेल. परंतु हा होता माझ्याकडे अवेलेबल त्यामुळे मी ह्या ब्लाउजला तोच यूज करून टाकलेला आहे. अन्यथा मग मी मशीनचा साधा थ्रेडच वापरत असते शक्यतो तरी आणि शक्यतो तरी तोच वापरा जेणेकरून फक्त थ्रेड जरदोजीला वगैरे वापरा. कारण की याने थोडंसं वर्क जे आहे तर ते ओढल्यासारखं होतं. इस्त्री वगैरे केल्यानंतर पगळण्याचे वगैरे चान्सेस असू शकतात. असं अजून काही मी केलेली नाही आहे ब्लाऊजला.
परंतु असू शकतात असं मी सांगते तुम्हाला. त्यामुळं शक्यतो मशीनचा थ्रेड घ्या. आणि त्यानंतर इथे बघू शकता शुगर बीट्सची पूर्ण जी लाईन आहे ती मी देऊन घेतली आणि आता त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ह्या साईडच्या पिना काढते आहे. तोपर्यंत काढलेल्या नाही आहेत, जेणेकरून आपलं कापड जे आहे ना, तर ते आपले चेन स्टिच वगैरे एकदम व्यवस्थित बसलेलं आहे. मणी पण आपले व्यवस्थित लावून झाले आणि त्यानंतर आता ही मी साईडची नेट जी आहे ना, तर ती कट करून घेते आणि अशा प्रकारे तुम्हाला एका हातामध्ये नेट ओढून धरायची आणि दुसऱ्या हातामध्ये इथं मी कट्टर घेतलेलं आहे छोटंसं. तुम्ही छोटी कैची घेतली तरी पण चालेल आणि तिने व्यवस्थित असं साईडनं कट करत जायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा आहे, मला बोलायला पण असा त्रास होतोय, परंतु आता बोलावं तर लागणार आहे. एवढा व्हिडिओ सगळा एडिटिंग वगैरे केला आहे, एवढा मोठा शूट केला आहे, तर त्यामुळं त्याला आवाज तर द्यावाच लागणार आहे. तर प्लीज समजून घ्या मध्ये थोडं हे झालं तर. आणि इथं बघू शकता असं ओढून धरलं आहे मी. एका हातानं असं ओढून धरते, एकदम टाईटली ओढून धरायचे आणि त्यानंतर तुम्ही ज्यानं पण कैचीनं किंवा कटरनं कशानं पण कट कराल तर व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये एकदम चिटकून कट करायचे. या प्रकारे बघू शकता तुम्ही आपलं किती फिनिशिंगमध्ये साईडचं नेट जे तर ते कट झाले. आता इथं बघू शकता मी एक खालून सुई घातली होती, जी की आपण जरी थ्रेडसाठी यूज करतो, तर ती सुई मी इथं घातली होती आणि इथं तुम्ही नाही घातली तरी पण चालेल, म्हणजे ज्याचा त्याचा एक्सपिरियन्सवरती विषय असतो, तर त्यासाठी. परंतु इथं तुम्हाला खूप काळजी घ्यायची, जेणेकरून आता इथं काय होतं, खालचं नेट आलं नाही पाहिजे, कारण की साईडचं नेट कट करणं सोपं आहे, परंतु नेट खाली ठेवून आपल्याला इथं मधलं कापड हे करायचे. तर इथे यासाठी काय करायचं आहे, जरी थ्रेडने स्टिच केले होते ना आपण, तर ती सुई घेतली मी, ती त्याच्यामध्ये घातली आणि फक्त वरचंच कापड येईल अशा प्रकारे धरली. म्हणजे नेट आलं नाही पाहिजे, वरचंच कापड आलं पाहिजे आणि त्यानंतर मग थोडंसा कट मारून साईडपर्यंत गेले आणि साईडचं कापड देखील तुम्ही इथं बघू शकता. मी एका हातानं असं टाईटली वरती धरते आणि दुसऱ्या हातानं जे आहे ना, तर ते कटर व्यवस्थितरित्या असं साईडचं कापड जे आहे ना, तर ते कट करून घेते. तर इथं देखील तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं कुठेही धागा वगैरे न दिसता किंवा कुठेही टच न होता, म्हणजे नेटला पण आपण इथं कुठेही टच वगैरे केलेलं नाही आहे, म्हणजे कुठेच असं होल वगैरे पडलं आहे किंवा नेट कट झाली असं काहीच झालेलं नाही आहे. कारण की तुम्हाला एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये हे असं करायचं आहे, कारण की आपण ब्लाऊजचं जे कापड आहे ना, तर ते एकदम टाईटली हातात धरायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू फक्त टोकानंच आपल्याला हे कापड थोडं कट करायचं आहे. ते पण असा अंदाज घेऊन करायचं की खालची नेट त्या कटरमध्ये आली नाही पाहिजे. असा अंदाज घेऊनच हे सगळं कापड जे आहे ना, तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि इथं मी पूर्ण अशा प्रकारेच कटिंग केलेलं आहे. आता इथं तुमच्या सगळं समोर दाखवलेलं आहे. मी हा व्हिडिओ नेट कट करण्याचा वगैरे कुठेही स्किप केलेला नाही आहे. अन्यथा परत मग तुम्हाला कळलं नाही तर प्रॉब्लेम होतील. परत खूप सगळ्या कमेंट्स येतील त्यासाठी. तर त्यानंतर इथं बघू शकता व्यवस्थित असं मी हे सगळं कापड कट करून घेतले. आता इथं घ्यायचं आहे फॅब्रिक ग्लू थोडासा. मी इथं व्हाईट कलरचा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि तो असा एकदम एक लाईनीत थोडंसं असं याच्यावरती लावून द्यायचं आहे. कुठं जर वाटलंच थोडंफार कापड वगैरे राहिलं आहे तर ते असं या प्रकारे तुम्ही नंतर कटरने हळूच कट करून घ्यायचं आणि इथं खूप काळजी घ्यायची असते. नेटला आपल्याला कट मारायचा नाही आहे, नाहीतर मग खूप कुटाणा होतो मोठा आणि मग ते परत अटॅच करा वगैरे. त्यासाठी इथं खूप लक्ष द्यायचं की नेट आपलं कट नाही झालं पाहिजे. काहीही झालं तरी पण चालेल, परंतु नेटला होल पण नाही पडलं पाहिजे आणि कट पण नाही झालं पाहिजे त्यासाठी. तर इथे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये कटिंग झालेलं आहे आणि हे जे आहे ना, तर ते उलट्या साईडने दाखवते मी तुम्हाला, सरळ बाजूने नाही आहे. ही उलटी साईड आहे ब्लाऊज पीसची. तर खूप जणी विचारतील, परत त्यासाठी सांगून ठेवते की ही उलटी साईड आहे ब्लाऊजची आणि त्या उलट्या साईडला मी जे आहे ना, तर ते फॅब्रिक ग्लू लावते आहे. कारण की जे आपण ब्लाऊज पीसचा जो कपडा होता ना, तर त्याचे थोडे धागे वगैरे निघतातच शक्यतो तरी. म्हणजे असं थोडंसं नेटच्या साईडनं नाही का थोडंफार कापड वगैरे राहिलं, म्हणजे राहिलेलं तर नाहीच आहे आपलं, परंतु कुठेतरी असे थोडे नॉर्मल धागे दिसतात आणि मग त्या नेटची फिनिशिंग जाते बॉर्डरची. तर त्यासाठी इथं मी फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि त्यानंतर या प्रकारे फक्त जे धागे वगैरे असतील ना, तर ते बोटानं इकडं सरकवते आहे. म्हणजे ज्या साईडला कापड आहे ना, त्या साईडला सरकवते आहे, जेणेकरून मग जे थोडेफार धागे वगैरे असतील ना, तर ते चिटकून व्यवस्थित असे पलीकडल्या साईडला बसून जातील यासाठी. तर इथं आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला जी रिंग आहे आपण उलटी केलेली ती सुईची करून घ्यायची आणि इथं तुम्ही थोडंफार जर नेटवर गेलं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप सगळं नेटवरती आपला फॅब्रिक ग्लू गेलेला आहे, तर इथं तुम्ही थोडंसं पुसून काढू शकता. मी थोडंसं पुसून काढलेलं आहे. तशी शक्यतो गरज तर नसतेच, परंतु मी काढू शकता.
तर मी इथं काढलेलं आहे पुसून आणि त्यानंतर हे आता सुईचं केलेलं आहे. आता याची ही सुईची बाजू आहे, इतक्या वेळ उलट्या साईडला होतं ते. आता इथं मी हे सुईच्या बाजूने करून घेतलेलं आहे. आता इथं टाकायचं आहे आपल्याला नाव. तर नाव टाकण्यासाठी इथं मी काय केलं आहे, तर पेपर कॉपी हे एक ॲप आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं जे नाव आहे ना, जे पण तुम्हाला डिझाईन ड्रॉ करायची आहे, काहीही करायचं आहे, तर ते व्यवस्थित असं लॉक होतं, म्हणजे स्क्रीन तुमची हलत नाही. इथं बघू शकता. आता इथं काय होतं, स्क्रीन जी आहे ना, ती थोडी हलती आहे, पुढं मागं होती आहे. तर त्यासाठी इथं मी लॉक केलं नव्हतं अजून, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं त्यामुळं. तर इथं खाली ना लॉकचं ऑप्शन आहे, त्यावरती तुम्ही टच केले ना, तर त्यानंतर हा जो फोटो आहे ना, तर तो हलत नाही. म्हणजे आपला जरी हात वगैरे लागला मोबाईलला, तरी पण तो एकदम व्यवस्थितरित्या राहतो. तर त्यासाठी तुम्ही असं करू शकता. तर इथं बघू शकता आपलं गौरव नाव जे आहे, तर ते टाकून झालेलं आहे. आपल्याला इथं नाव टाकायचं आहे गौरवची नवरी. तर इथं बघू शकता आता बॅक जायचं आहे डायरेक्ट आणि त्यानंतर परत मी पेपर कॉपी ॲपमध्ये गेले आणि आता त्यानंतर हे ची आहे गौरवची, तर ते ची इथं टाकून घेते आणि त्याचा पण एक तुम्ही अंदाज घेऊन हे करू शकता. तुम्हाला किती मोठं ठेवायचं आहे, किती छोटं ठेवायचं आहे त्यानुसार. आणि इथं मी परत स्क्रीन लॉक केली आहे. तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये दिसत असेल खाली, सगळ्यात खाली जो आहे ना, तर तो लॉकचा ऑप्शन आहे. त्यावरती जाऊन तुम्ही कोणतीही जी ही आहे ना, फोटो आहे ना किंवा डिझाईन वगैरे ती लॉक करू शकता आणि इझिली ड्रॉ करू शकता. ब्लाऊज पीसवरती देखील याच प्रकारे करायचं आहे. खालून मोबाईलचा फ्लॅश पडल्यानंतर ब्लाऊजवर पिसावरती पण हे व्यवस्थितरित्या उमटतं. भारी भारी डिझाईन पण मी अशाच ड्रॉ करते. तर त्यासाठी. आणि ह्या ॲपचं नाव आहे पेपर कॉपी. तर खूप जणींना हे असेल तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पेपर कॉपी ॲप पण दिसत असेल, नाव वगैरे आलेलं सगळं. तर आता इथं मी टाकते नवरी. तर इथं तुम्हाला तुमची ॲडजस्टमेंट करायची आहे. जागा जेवढी आहे ना, त्यानुसार नाव छोटे ठेवायचे आहेत, मोठे ठेवायचे आहेत, हे तुम्ही तुमच्यावरती डिपेंड ठेवायचे पूर्णपणे. आणि त्यानंतर जे आहे ना, तर ते तुम्हाला नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे इथं. तर या प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या असं सगळीकडून ड्रॉ वगैरे करून घ्यायचं. जसं की मी केलेलं आहे. खूप सिंपल आहे आणि ह्या पेपर कॉपी ॲपमुळे तर खूप म्हणजे खूप पटकन नाव वगैरे टाकून होतं त्यामुळं. तर इथं आपलं नवरी हे नाव पण टाकून झालेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही दिसतंय थोडंसं असं लाईट दिसतंय, कारण की खाली फरची पण व्हाईट आहे आणि आपलं जो नेटचं कापड होतं ते पण गोल्डन आहे. इथं तुम्हाला मी खालून मोबाईल लावल्यानंतर व्यवस्थित दिसत असेल. तुम्हाला जर असं वाटलं की कुठे आपला सेप वगैरे बिघडलाय, तर तो व्यवस्थित क्लिअर करायचा. आणि इथं जे आहे ना, तर ते रिअलमध्ये थोडं डार्क दिसते आणि मोबाईलमध्ये थोडंसं फेंट दिसते. तर त्यासाठी आता इथं तुम्हाला थोडा अजून डार्क दिसत असेल, मोबाईल थोडा वेगळ्या अँगलने लावला त्यामुळं. तर इथं मी घेतलेले आहेत 3 नंबरचे मणी. 3 MM म्हणू शकता किंवा 3 नंबरचे पण म्हणू शकता. तर ते मणी घेतलेले आहेत मी आणि आता त्या मण्यांनी आपण हे पूर्ण नाव टाकणार आहोत. तर इथं बघू शकता, इथं खाली मी तंगूचा थ्रेड यूज केलेला आहे. तुम्हाला मध्ये व्हिडिओमध्ये नेटमधून दिसला पण असेल, जो की असं व्हाईट कलरमध्ये आहे, जेणेकरून नेटवरती तो व्यवस्थितरित्या असा म्हणजे दिसत नाही सॉरी, इकडून तिकडं धागा वगैरे गेलेला असतो गाठ वगैरे मारल्यानंतर, तर तो अजिबात दिसत नाही. त्यामुळे मग शक्यतो तरी हा यूज करा किंवा मग गोल्डन थ्रेड केला तरी पण चालेल. त्यानंतर याला फॅब्रिक ग्लू वगैरे लावायचा, म्हणजे जेणेकरून नाव जे आहे ना, तर ते म्हणजे तो तो धागा कट जरी केला गोल्डन कलरचा, तरी पण मणी वगैरे गळायचे चान्सेस नसतात यासाठी. किंवा मग तुम्ही इथं तंगूस थ्रेड पण यूज करू शकता. मी इथं तंगूस थ्रेड यूज केलेला आहे. तर इथं बघू शकता असं पटापट्टा नाव वगैरे टाकून घेते आणि होतं फास्ट, परंतु रिक्सी असतं थोडंसं. त्यामुळे मी शक्यतो जर कोणाला नाव वगैरे टाकून हवं असेल, तर मी फक्त नावाचा चार्ज जो आहे तर तो ₹500 घेत असते. फक्त नेट अटॅच करून नाव टाकणं यासाठी. आणि नावामध्ये पण खूप सगळे प्रकार आहेत. तर हे आपण थोडंसं अवघडमध्ये टाकलेलं आहे, कारण की याला जरदोजीची आउटलाईन दिलेली आहे आणि जरदोजी स्टिच करायला थोडा जास्त वेळ लागतो त्यासाठी. तर आणि नुसतं हे मण्यांचं टाकलं तरी पण छान दिसतं. मी खूप जणींना आत्तापर्यंत ज्यांचं बजेट वगैरे थोडंसं कमी असतं, त्यांना मी फक्त ह्या मण्यांनीच नाव टाकून दिलेलं आहे. परंतु ह्या नवरीचं म्हणजे आपण जसे पैसे घेतो ना, आपण तसं काम करून देत असतो. तर त्यासाठी तर हिला मी याचं जरी जरी थ्रेडची जरीची म्हणते, जरदोजीची जी आहे ना, तर ती आउटलाईन दिलेली आहे. बाकीच्यांना मी फक्त जरी थ्रेडची आउटलाईन देत असते. बाकीच्यांना काही झंझट घालीत नाही. परंतु हिचं बजेट वगैरे चांगलं होतं. मी हिच्याकडून पैसे पण घेतले होते.
जवळपास हा ब्लाऊज मी पूर्ण शिवून स्टिच करून 4,000ला घेतलेला होता. त्यामुळं मग आपल्याला आपलं काम जे आहे तर ते परफेक्टच द्यायचं माझ्या तरी डोक्यात असतं. आपण जसे पैसे घेतो ना तर मला काम पण तसंच लागतं त्यासाठी. आणि इथं तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की इथं तुम्हाला जास्त मनी वगैरे टाकायचे नाहीत. शक्यतो तरी एकच मनी टाकायचा आहे ज्यावेळेस आपण नाव टाकतो. कारण की ज्यावेळेस ते नाव आपण रिंगचं कापड काढू त्यावेळेस ते लूज पडतं आणि त्याचा शेप जो आहे ना तर तो बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही इथं शक्यतो तरी एकच मनी टाकायचा किंवा मग असं सरळ लाईन आहे. आता ही वरची लाईन जी आहे ना तर ती सरळ आहे. तर तिथं तुम्ही 2 मणी टाकले तरी पण चालतील. परंतु शक्यतो एक टाका जेणेकरून 1 मणी टाकल्यानंतर जे आहे ना तर ते शेप अजिबात बिघडत नाही. आणि असा जिथं आकार फिरतो ना, तिथं एकच मणी टाकायचा, जास्त मणी टाकायची नाही आहे. तर एक मणी जो आहे तर तो एकदम टाईटली बसतो आणि तुम्ही त्यानंतर ब्लाउज रिंगचं कापड काढलं ब्लाउज पीस, तरी पण ते एकदम असं टाईटली दिसतं आणि शिवल्यानंतर पण ब्लाऊजची नावाची जी आहे ना, तर ती फिनिशिंग अजिबात बिघडत नाही. अन्यथा मग काय होतं, नाव लूज पडतं म्हणजे ते मणी थोडे इकडे-इकडे जातात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही. तर सॉरी इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे कारण की मीच केला आहे तो. कारण की खूप मोठं नाव आहे आणि एवढं सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर खूप सगळा उशीर होणार आहे. तर त्यामुळे सगळं न दाखवता थोडं-थोडं व्हिडिओ स्किप करते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यामुळं तर इथं गौरवला आणि चिला आपलं जे आहे ना तर ते जरदोजीचं वर्क जे आहे ना आउटलाईन देऊन झालेली आहे. मी त्याला आधी आउटलाईन वगैरे देऊन घेतली आणि त्यानंतर म्हटलं नवरी जे आहे ना नाव तर ते तुमच्यासोबत शेअर करावं. यासाठी मी हे नवरी नाव पाठीमागं ठेवलं होतं. तर नवरी नावाची वरची जी रेष असते तर ती आपण इथं हे करून घेतोय मण्यांना. तर इथं बघू शकता मी एक मणी टाकते किंवा तुम्ही ज्यावेळेस सरळ लाईन देता त्यावेळेस 2 टाकले तरी पण चालेल. पण मी तरी सांगते माझा अनुभव शक्यतो 2 टाकू नका, एकच टाका जेणेकरून फिनिशिंग पण छान येते आणि रिंगचं कापड काढल्यानंतर नाव लूज पडत नाही. मग त्याचा शेप वगैरे बिघडत नाही. मग ते दिसायला एकदम छान दिसतं. तर त्यासाठी तर इथं बघू शकता असं जर कुठं जवळ असेल ना, आता मी इथं नवरी हे नाव कोणी कमेंट करेल, की तुम्ही उलटं टाकलंय. तर मी उलटंच टाकलंय. सुरुवात न पासून व्हायला पाहिजे होती, तर ती सुरुवात र पासून होतीये. रच्या वेलांटीपासून. तर इथं फक्त आपलं काय टार्गेट असतं, आपल्याला जे नाव टाकायचं ना, त्यामध्ये खूप तिकडं धागे दिसले नाही पाहिजे. त्यामुळे मग मी इथं ती लाईन एंड झाली, की लगेच तिथं मण्यांच्या शेजारीच 1-2 चेन स्टिच घेत त्या रच्या शेजारी जो दांडी आहे वेलांटीची तिथपर्यंत गेले आणि त्यानंतर मग मी तिथून लगेच सरळ लाईन ड्रॉ करून म्हणजे सरळ मण्यांची लाईन देऊन घेतली. आता त्यानंतर इथं लगेच मी परत वरती गेलेली आहे. खाली गाठ मारली आहे मी आणि त्यानंतर वरती गेली आहे आणि वरती देखील वेलांटी आता तशीच देते. इथं तुम्ही नाव सुरुवातीपासून सुरू करा किंवा शेवटच्या अक्षरापासून. तुम्हाला फक्त इथं फिनिशिंगला लक्ष द्यायचं आहे. आपण ज्यावेळेस नाव लिहितो त्यावेळेस असतं सुरुवातीपासून सुरू करायचं. आपण इथं ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे ड्रॉइंग करून. आता फक्त आपल्याला जे आहे ना, तर ते त्याच्यावरती वर्क करत जायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून सुरू करा किंवा शेवटपासून सुरू करा. काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे. तर इथं मी काय काय आहे ना, आता काढून घेते आहे. तर मी लास्टपासून सुरू केली कारण की माझं टार्गेट होतं की खूप सगळे असे खाली धागे वगैरे दिसले नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून खाली जे आहे ना तर ते खूप मेसी दिसणार नाही त्यासाठी. तर तो एक प्रयत्न होता माझा आणि कधी-कधी असं पण होतं इथं बघू शकता माझ्यासोबत झालेला आहे. धागा थोडासा सुईमधून लूज झाला, निसटला आणि त्यानंतर ते मणी गळायला सुरुवात झाली. तर तुमच्यासोबत पण असं होईल, पण डगमगून जायचं नाही आहे, खचून जायचं नाही आहे. परत मनी भरायचे आणि परत वर्कला सुरुवात करायची. सुट्टी द्यायची नाही वर्कला, एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. आणि त्यानंतर इथे बघू शकता असे परत एक करून मणी मी वेचून घेतलेले आहेत आणि त्यानंतर परत वर्कला सुरुवात केली. असं होतं कधी-कधी कारण की तुम्हाला खूप म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल मी जर पटापटा करते किंवा अजून कोणी पण लोकं व्हिडिओ टाकतात तर ते खूप पटापटा करतात. परंतु असं नसतं. कधी प्रॉब्लेम्स येत असतात. त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करायचं असतं आणि त्यानंतर पुढं जायचं असतं. त्यामुळं मग मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा पण क्लिप्स ठेवते जेणेकरून तुम्हाला पण वाटायला नको, की समोरचा माणूस खूप पटापटा करतोय म्हणजे त्याच्याकडून काहीच चुका होत नाहीत असं नसतं. प्रत्येकाकडून चुका होतात. तर त्यासाठी तर त्यामुळे इथं बघितलं तुम्ही मला काढताना किती वेळेस मणी माझे निघालेले आहेत तर ते
तर आता त्यानंतर इथं जे आहे ना तर ते काढून घेते मी. आणि इथं नावामध्ये काय होतं, सरळ सरळ ज्या लाईन्स असतात ना तर त्या पटापटा होऊन जातात. कारण कधी आपण जर 2 मणी पडलेच आपल्याकडून तर 2 पण पडून जातात. आणि इथं ज्यावेळेस आकार फिरवायचा असतो ना त्यावेळेस थोडासा वेळ लागतो, कारण की एक एक मणी टाकावा लागतो त्या शेपमध्ये, तर त्यासाठी. आणि हे सगळे मणी जे आहेत ना तर ते 3 नंबरचे मणी आहेत, 3 MM चे. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा नंबर सांगते आहे. आणि तुम्ही प्लीज कमेंट करताना पूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला मला कमेंट करायला हे भेटेल की पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजणार आहे की म्हणजे आपण कुठे कुठे कोणतं कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे, मी कुठे काय टिप्स दिलेले आहेत. कारण की खूप जणींचं असं असतं, व्हिडिओ स्किप करत पाहायचा आणि परत मग इथं तुम्ही काय केलं, तिथं तुम्ही काय केलं कमेंट करता, आणि मी ते ऑलरेडी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. तर त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ जे आहेत ना तर ते स्किप न करता पाहत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा डिटेल्समध्ये सांगितलेला असतो. तर त्यामुळं त्यानंतर आता इथं आपलं जे आहे ना मण्यांनी नाव ऑलरेडी टाकून होत आलेलं आहे पूर्ण नाव. तर इथं मी जास्त नाव टाकायचे डिटेल्स दिलेले आहेत, कारण की डिझाईन साईडची जी आहे ना तर ती थोडी सरळ सरळ होती, म्हणजे आपण बनवू शकतो सरळ सरळ डिझाईन, परंतु नाव वगैरे टाकताना म्हणजे भरपूर जणांच्या मनामध्ये डाऊट्स असतात की हे नाव कसं टाकायचं, ते नाव कसं टाकायचं. तर सगळे नाव एकाच प्रकारे टाकायचे. जिथं शेप फिरतो तिथं फक्त एक एक मणी टाकायचा. जिथं सरळ लाईन आहे तिथं 2 टाकू शकता, परंतु जिथं शेप असतो तिथे एक एकच मणी टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक नाव टाकू शकता, काहीही अवघड नसतं. तर हे जरदोजी घेतलेली आहे मी, आमच्या इकडे अशा पॅकिंगमध्ये भेटते. किंवा तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. तर माझ्याकडे अशी होती, तर इथं मी आता कट करून घेते. तर इथं कटिंग करताना तुम्हाला असं काही शेप वगैरे बघायचं नाही आहे की ह्याच शेपमध्ये कट झाली पाहिजे किंवा मोठी झाली पाहिजे, छोटी झाली पाहिजे, असं काही नाही आहे. फक्त मी या अंदाजाने कटिंग करून घेतलेली आहे की माझ्या सुईचं जे समोरचं टोक आहे ना तर त्यामध्ये ती बसली पाहिजे. म्हणजे खूप मोठी, सुईपेक्षा जास्त मोठी नाही झाली पाहिजे, यासाठी ती फक्त सुईमध्ये व्यवस्थितरित्या बसली पाहिजे. ह्या अंदाजाने मी जी आहे ना जरदोजी ती कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं खाली जो थ्रेड घेतलेला आहे ना तर तो तंगूचा थ्रेड आहे. तर तो थ्रेड यूज केल्यानंतर काय होतं, जरदोजी स्टिचिंग करायला प्रॉब्लेम येत नाही जास्त, कारण की मशीनचा थ्रेड जो असतो तो थोडासा बुरबुडल्यासारखा होतो. त्यामुळं मग जरदोजीचा स्टिच जो आहे ना तर तो आतल्या आत असतो. आणि मग जरदोजी पण ही स्प्रिंग टाईप असते, तर त्यामुळं जरदोजी स्टिचिंग करताना तो थ्रेड थोडासा असा म्हणजे जरदोजीमध्ये गुंतला जातो आणि हा थ्रेड गुंतला जात नाही. म्हणून शक्यतो तरी जरदोजी स्टिच करताना हा तंगूस थ्रेडच यूज करा, जेणेकरून जरदोजी ही पटापटा स्टिच होते यासाठी. आणि खूप जणींना असं पण वाटेल आता की जरदोजी स्टिच आम्हाला येत नाही आहे, मग आम्ही नावाच्या साईडनं काय करायचं. तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, नावाच्या साईडनं काय करायचं. किंवा मग तुम्हाला इथं मी सांगते की इथं मी जरदोजीनं आउटलाईन दिली आहे ना तर तुम्ही त्याऐवजी जरी थ्रेडनं चेन स्टिच द्यायचा. आणि तुम्हाला जरी थ्रेडने नको असेल तर तुम्ही ज्या कलरचा ब्लाऊज पीस बनवताय, इथं मी बघू शकता निळसर कलरचा ब्लाऊज पीस बनवते, तर मी त्या सिल्क थ्रेडने डबल थ्रेडने याला आउटलाईन देऊन घेतली असते, ती पण एकदम छान दिसते. परंतु मला जरदोजीनं द्यायची होती, कारण की जरदोजीनं दिल्यानंतर नाव जे आहे ना तर ते अजून थोडंसं मोठं वाटतं आणि उठून दिसतं. तर या प्रकारे मी सगळी जी जरदोजी आहे ना तर ती व्यवस्थितरित्या अशी इथं अटॅच करून घेतलेली आहे. आशा करते की तुम्हाला हे नाव कळलेलं असेल. आणि आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं मी घेतलेली आहे आता स्टोन चेन. आणि ही स्टोन चेन जी आहे ना तर ती आपल्याला अशी चिटकून घ्यायची आहे. तर तुम्हाला स्टोन चेन चिटकवता येत नसेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कशी चिटकवायची. तर काहीही अवघड नसतं, फक्त स्टोन चेन जी आहे ना तर ती व्यवस्थितरित्या धरायची, पालथी वगैरे पडू द्यायची नाही आणि फक्त अशी फॅब्रिक ग्लूवरती चिटकवत जायची आहे इथून तिथून सगळीकडे. व्यवस्थित अशी थोडी म्हणजे फिनिशिंगमध्ये चिटकवायची. ती पालथी वगैरे असं ती पलटी मारते लगेच, त्यासाठी ती पलटी मारू द्यायची नाही आहे. तर इथं व्हॉईस ओव्हर करताना आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे, कारण की मी संध्याकाळी व्हॉईस ओव्हर करते शक्यतो माझ्या सगळ्या व्हिडिओजला. आणि इथं आरे जो आहे ना तर तो 5-5 मिनटालाच उठतो आहे आणि व्हिडिओ खूप मोठा आहे, त्यामुळे व्हॉईस ओव्हर द्यायला खूप वेळ लागतो आहे.
आणि तो 5 मिनटं झाले की लगेच उठतोय, 5 मिनटं झाले की लगेच उठतोय. त्यामुळं थोडं थांबून थांबून व्हॉईस ओव्हर करते. त्यामुळं प्लीज थोडं समजून घ्या, कारण की छोटं बाळ असल्यानंतर सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही आहेत. त्यामुळं जसं शक्य होईल तसेच व्हिडिओ बनवते आहे. त्यामुळं प्लीज आणि तुम्ही पण खूप सगळा सपोर्ट करता, त्यामुळं मग छान वाटतं व्हिडिओ बनवायला. म्हणून मग एक आवड आहे मला, त्यामुळं मी ती करते आहे. पण खूप सगळा त्रास होतो हे सगळ्या गोष्टी मॅनेज करताना. तर आता इथं बघू शकता आपण चेन स्टिच जी आहे ती, सॉरी चेन स्टिच ते, तर आपण स्टोन चेन जी आहे ना, तर ती फॅब्रिक ग्लूने चिटकून घेतलेली आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ते सुकेपर्यंत थांबवू शकता. परंतु तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे एक तर वेळच नसतो, त्यामुळं मग मी इथं थांबलेली नाही आहे, कारण की सुकायला तिला 15-20 मिनटं तरी जातात. तर त्यासाठी मग मी लगेच इथं सुरुवात करून घेतलेली आहे. आणि इथं मी शुगर बीटची आउटलाईन जी आहे ना, तर ती देऊन घेतली आहे. आणि आता त्यानंतर इथं मी जरदोजीची एक लाईन देते. तर जरदोजीची लाईन अशी देते की थोडासा शुगर बीटच्यामध्ये गॅप सोडते. तर आपण स्टोन चेन चिटकवली, त्यानंतर मी परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आणि त्याच्या शेजारी आता इथं जरदोजीची जी आहे ना, तर ती लाईन देऊन घेते आहे. सरळ लाईन देते आहे. कोणत्या पण शेपमध्ये, जसं आपण नावाला कट केली होती जरदोजी, त्या प्रकारे छोट्या मोठ्या शेपमध्ये फक्त सुईमध्ये तो कट केलेला जो तुकडा असतो तो बसला पाहिजे, या प्रमाणामध्ये कटिंग केलेली आहे. आणि त्यानंतर इथं देऊन घेतले आहे. तर इथं करायचं आहे आपल्याला कट पाईपचं वर्क. तर कट पाईपचं वर्क थोडंसं उठून दिसावं यासाठी जरदोजी स्टिच केली होती. आणि इथं कट पाईपचं वर्क जे नंतर ती क्लिप मी थोडी छोटीच इथे ॲड केली, कारण की खूप सगळं जास्त ॲड करायचं म्हटलं की मग ते खूप व्हिडिओ मोठा झाला असं, तर त्यामुळे छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर मी इथं परत त्याच्या शेजारी एक जी आहे ना, तर ती शुगर बीटची लाईन देऊन घेतली. आणि आता इथं मी हे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत. व्हाईट कलरचे मणी देखील 4 नंबरचे आहेत आणि गोल्डन कलरचे मणी देखील 4 नंबरचे आहेत. तुम्ही 3 नंबरचे पण यूज करू शकता. मी इथं 4 नंबरचे केलेले आहेत, ज्याची त्याची चॉईस राहिली. इथं बघू शकता एका आड एक मण्यानं जो लूक आला ना, तो एकदम भारी आलेला आहे. आणि त्याची एक लाईन देऊन घेतली आहे. आणि त्यानंतर परत शुगर बीटची एक लाईन देऊन घेतलेली आहे. आणि आता इथं मी घेतलेले आहेत 3 नंबरचे मणी, जे की आपण नावाला देखील तेच यूज केले होते, तेच मणी मी इथं घेतलेले आहेत. तर तुम्ही म्हणताल की आता तुम्ही हे मध्ये वर्क करताना खूप छोट्या क्लिप्स दाखवल्या, तर हे वर्क खरंच खूप घाईमध्ये चालू होतं. याचा फुल डिझाईनचा म्हणजे ब्लाऊज तयार झाल्यानंतरचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप घाईमध्ये हे वर्क चालू होतं माझं. आणि प्लस त्यामध्ये काय होतं, बाळ जागं होतं, माझा आरेश जागा होता, तो खेळत होता आणि मी बेडवरती बसून वर्क करत होते. त्यामुळे तिथं कॅमेरा सेट व्यवस्थित झालाच नाही. मग मी फक्त छोट्या वर्क झाल्यानंतर क्लिप शूट केल्या आणि त्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर इथं बघू शकता आपली जी लाईन आहे ना 3 नंबरच्या मण्यांची, ती देखील व्यवस्थित अशी देऊन झाली आहे. आणि आता त्यानंतर इथं मी काय केलं, एक 3 नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स, एक 3 नंबरचा मणी, एक शुगर बीट्स, अशा प्रकारे इथं मी सुईमध्ये भरून घेतलं आहे. आणि त्यानंतर एकाआड एक मणी, म्हणजे एका मण्याच्या 2 मण्यांच्या मध्ये केलं, तर त्याच्या शेजारचा परत एक मणी गॅप सोडून द्यायचा, एका मण्यात 2 मण्यांमधला गॅप, आणि परत 2 मण्यांमधल्या गॅपमध्ये म्हणजे एकाआड एक जो मण्यांचा गॅप असतो ना, तर तिथं मी हे असं वर्क करून घेते. पूर्ण चिटकून पण तुम्ही करू शकता. मी असं केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता. म्हणजे एकाआड एक, एका मण्यामधला गॅप सोडला की परत दुसऱ्या मण्यांच्या मधल्या गॅपमध्ये आपण हे बुट्टी वर्क जे आहे ना, तर ते अशा प्रकारे दिलेलं आहे मी. तर सगळ्या जेवढा पण राऊंड आहे ना, त्याला मी असंच देऊन घेतलं आहे. आणि आता इथं आपल्याला बनवायची आहे वरची डिझाईन, जी की आता बोटनेकमध्ये गळ्याच्या वरती जी डिझाईन येणार, तर ती बनवायची आहे. तर इथं बघू शकता मी हे छोटीशी बुट्टी द्यायची ना, तर ती वरती ठेवली आहे, कारण की आपल्याला आधी अंदाज घ्यायचा आहे की वरचा गळा आपला जो आहे ना, तर तो कुठपर्यंत येतो आहे. आणि त्यानुसार मग आपल्याला ही खालची वर्कची बुट्टी जी आहे ना, एक शुगर बीट्स आणि एक 3 नंबरचा मणी, तर ते टाकून घ्यायचं आहे त्या प्रकारे. तर इथं बघू शकता आता मी घेतलेली आहे, जरी थ्रेड घेतला आहे आणि त्यानंतर चेन स्टिच देऊन घेते मी इथं. तर इथं सेम जसा आकार आहे ना, मी आतलं जे आहे तर ते शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे. बाहेरची जी लाईन आहे त्यावरतून इथं मी जरी थ्रेडच्या 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता मी इथं शुगर बीटची देखील एक लाईन देऊन घेते. छोट्या क्लिप ॲड केल्यात, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि तुम्ही पण पाहायला बोर व्हायला नको, यामुळं मग थोड्याशा छोट्या क्लिप्स इथं मी टाकलेल्या आहेत. त्यानंतर इथं बघू शकता ही स्टोन चेन घेतली. आता तुम्ही म्हणाल इथं फॅब्रिक ग्लू वेगळा घेतला आहे, जो हातात पडेल तो घेते, असं काहीही नसतं माझं ठरलेलं. तर हा B700 हा
फॅब्रिक ग्लूनी जे आहे ना तर ते थोडंसं पटकन चिटकलं जातं, परंतु हा खूप चिकट आहे. त्यामुळं म्हणजे खूप जास्त चिकट आहे. व्हाईट कलरचा थोडासा कमी चिकट आहे, त्या तुलनेत हा जास्त चिकट आहे. त्यामुळं हा यूज केला तरी पण चालेल. आणि मी जी स्टोन चेन चिटकवते तिला कुठे स्टिच वगैरे देत नाही, जस्ट अशी चिटकून देते. आणि त्याच्या शेजारी लगेच इथं आपण जे आहे ना तर ती शुगर बीटची आउटलाईन देऊन घेतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेन स्टिच स्टोन चेनला पण थोडे थोडे इकून इकून स्टिचेस टाकू शकता, परंतु मला काही गरज पडलेली नाही आहे आत्तापर्यंत. मी जेवढे पण ब्लाऊज वर्क केले त्यांना मी फक्त चिटकूनच दिलेली आहे, त्यामुळे मग काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे आत्तापर्यंत तरी. त्यानंतर जसं आपण खाली जी प्रोसेस सेम त्याच प्रकारे इथं देखील वरती वर्क करून घेतो आहे. इथं ते बघू शकता मी जरदोजीची लाईन जी आहे ना तर ती देऊन घेतली. आणि इथं आता मी कट पाईप्स जे आहे ना तर ते लोड करते आहे जरदोजीच्या वरती. म्हणजे खाली जसे आपण लाईन बाय लाईन टाकल्या ना, आधी आपण शुगर बीट्स, त्यानंतर स्टोन चेन, परत शुगर बीट्स, परत कट पाईपचं लोडिंग टाकलेलं आहे आपण. आणि त्यानंतर परत शुगर बीट्स, परत एक व्हाईट मनी, एक गोल्डन मनी असे त्याची एक लाईन दिलेली आहे. त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन आहे. आणि त्यानंतर मग 3 नंबरच्या मण्यांची लाईन आहे. आणि त्यानंतर 3 नंबरच्या मण्यांची बुट्टी आहे. तर वरती देखील सेम त्याच प्रकारे आपण इथं गळ्याला करून घेणार आहोत. आणि इथं बघू शकता मी एका साईडचा आधी बनवून घेते, कारण की इथं आपलं जॉईंट जो आहे तर तो अटॅच झालेला आहे आता. तर त्यासाठी इथं मी काय केले आता, याचं कटबीटचं लोडिंग झालं, त्यानंतर शुगर बीटची आउटलाईन देऊन झाली. त्यानंतर आता मी इथं गोल्डन कलरचे आणि व्हाईट कलरच्या मण्यांची लाईन देऊन घेतली. आता इथून मी इथं माझी गोल्डन कलरची आणि व्हाईट कलरच्या मण्यांची लाईन संपली. तिथूनच लगेच मी खाली जरदोजी म्हणते शुगर बीट्स वगैरे शुगर बीट्स टाकायला सुरुवात केली आहे. शुगर बीटची देखील लाईन इथं पूर्ण झालेली आहे. आणि आता त्यानंतर मी हे 3 नंबरचे मणी जे आहेत ना तर ते टाकायला सुरुवात केली आहे. जसं अलीकडल्या साईडला केले सेम त्याच प्रकारे पलीकडचा जो अर्धा गळा राहिलेला आहे ना तर त्याला देखील मी सेम ह्याच प्रकारे करून घेणार आहे. आणि त्यानंतर इथं 3 नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स या प्रकारे बुट्टी देऊन घ्यायची आहे सगळ्या गळ्याला. जिथं जिथं आता अंतर राहिलेलं आहे तिथं तिथं सेम याच प्रकारे आपण बुट्टीवर करून घेणार आहोत. तर त्यासाठी आणि हा ब्लाऊज आपला कंप्लीट तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नाव कसं वाटलं ते देखील कमेंट करून सांगा. गौरवची नवरी खूप छान नाव आलेलं आहे. आणि ह्या नवरीचं लग्न जे आहे तर ते 22 तारखेला लग्न आहे, 22 डिसेंबरला आता. आणि त्यानंतर हे साईडनं जे आहेत ना तर ते मी असे स्टोन चिटकवलेले आहे. तुम्ही कोणत्या पण प्रकारचे चिटकवू शकता किंवा बुट्टी वर्क वगैरे करू शकता, परंतु मी इथं जे आहेत ना तर ते स्टोन चिटकवलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा झाला त्यामुळे व्हॉईसवर देता देता मला देखील कंटाळा आला आहे, परंतु तुम्ही पाहायला कंटाळा करू नका. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला देखील अशी सुंदर ब्रायडल ब्लाऊज बनवता येतील यासाठी. आणि ह्या ब्लाऊजचा जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर म्हणजे ब्लाऊज पूर्ण शिवून तयार कसा झाला आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे नेक्स्ट येणारा व्हिडिओ तुम्हाला कळेल.